नमस्कार, मी की जोशी आणि आम्ही सुरुवातीला तुम्हाला दाखवणार आहोत एक अत्यंत महत्त्वाची बातमी, विशेषतः मुंबईकरांसाठी आणि मुंबईत ज्यांना दररोज प्रवासासाठी यावं लागतं त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची बातमी आहे। कारण उद्यापासून मुंबईत प्रवेश करताना भरावा लागणारा टोल महागणार आहे। उद्यापासून छोट्या गाड्यांना आता 35च्या ऐवजी 40 रुपये द्यावे लागणार आहेत, तर मिनी बसेस किंवा छोटी अवजड वाहनं जी आहेत त्यांना 45 ऐवजी 65 रुपये टोल भरावा लागणार आहे। 2002 पासून मुंबईमध्ये हा टोल सुरू आहे। 2027 पर्यंत हा टोल आता राहणार आहे। दर 3 वर्षांनी टोलची रक्कम वाढवली जाते, पण प्रश्न हाच आहे की इतका टोल भरूनही मुंबईतल्या रस्त्यांवर कायमच खड्ड्यांचं साम्राज्य असतं आणि म्हणजेच टोल भरा आणि अक्षरशः खड्ड्यात जा अशीच मुंबईकरांची अवस्था आहे। त्यात आता 2027 पर्यंत हा टोल भरावाच लागणार आहे। आपल्या सोबत आहेत आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे। प्रणाली, हाच प्रश्न आहे की टोलवाढ तर होतीये पण खड्डे मात्र भरपूर आहेत, त्याच्यामध्ये काही सुधारणा होत नाहीये। 2027 पर्यंत आपल्याला टोल भरावा लागणार आहे, पण खड्डे कोणी दुरुस्त करतं का किंवा रस्ते दुरुस्त करतं का यावर कोणीही बोलायला तयार नाहीये। काय नेमकं म्हणणं आहे? कारण मनसेनं टोल वाढीच्या विरोधात वारंवार आंदोलनं केली आहेत। अगदी खरं आहे आणि हे जाणून घेण्यासाठी आपल्याबरोबर नितीन सरदेसाई आहेत, जे याचिकाकर्ता सुद्धा आहेत उच्च न्यायालयामध्ये टोल वाढीच्या संदर्भात आणि एकूणच टोल प्रकरणामध्ये। त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत। शासन म्हणत असतं की आम्ही रस्त्यांवरचे खड्डे भरत असतो, नवीन रस्ते तयार करत असतो, त्याच्यासाठी आम्हाला हा खर्च येत असतो आणि आम्ही म्हणून टोल घेत असतो। परंतु हा टोल कधीपर्यंत भरायचा? आणि जर खरंच तुम्ही आमच्याकडून जेव्हा टोल घेताय तर मग मुंबईच्या रस्त्यांवर खड्डे का आम्हाला दिसतात? हा प्रश्न आता मुंबईकरांना पडलेला आहे आणि विशेषतः उद्यापासून जेव्हा टोल वसुली होणार आहे तेव्हा कोविडच्या परिस्थितीमध्ये आधीच आर्थिक गर्तेत असलेला मुंबईकर आणखी आर्थिक गर्तेत जाताना दिसतोय। असं आहे की 2014 सालापूर्वी मनसेनी हा खरतर विषय टोलचा ऐरणीवर आणलेला होता। त्याला जनतेने उत्तम प्रतिसाद सुद्धा दिला होता आणि त्यावेळेला जवळजवळ 67 टोलनाके महाराष्ट्रभरातले बंदही झाले होते। त्यानंतर येणाऱ्या निवडणुकांमध्ये ज्या दोन पक्षांचं सरकार आलं त्या दोन्ही पक्षांनी सुरुवातीला टोलमुक्त महाराष्ट्र करण्याचं आश्वासन दिलं होतं। त्यापैकी एक पक्ष तर आजही सत्तेवरती आहे, पण खरंच महाराष्ट्र टोलमुक्त झाला का? तर मला वाटतं अजिबात झाला नाही। आणि आजही टोलमुक्त हे तर बाजूलाच राहिलं, पण टोल वाढवणं म्हणजे टोलची किंमत वाढवणं, लोकांकडून अधिक पैसे वसूल करणं सुरू आहे। कोकणामधल्या रस्त्यांची सुद्धा अवस्था बिकट आहे। मध्यंतरी मी गेलो होतो आणि तिकडेही टोलची उभारणी जोरात सुरू आहे। म्हणजे रस्त्यांची अवस्था सुधारणं हे महत्वाचं नसून नवीन टोल उभा करणं आणि टोल सुरू करणं हे सुरू आहे। त्यामुळे एकंदरीतच कुठल्याही पक्षाचं शासन गेल्या काही वर्षात आलेलं असो, हे टोलच्या संदर्भामध्ये जनतेच्या प्रश्नाबाबत अत्यंत असंवेदनशीलपणे वागताना आपल्याला दिसतंय। त्यामुळे टोल मुक्त ह्यांना करायचंच नाहीये। कुठंतरी त्या ज्या कंपन्या आहेत किंवा जे कंत्राटदार टोल वसुली करणार आहे यांच्या आणि काही इतर व्यक्तींच्या कदाचित सरकारमधल्या ह्याच्यातून काहीतरी फायदा होतोय की काय असं वाटण्याची शंका पूर्वी होती आणि आज तर ती अधिक वाढत चालली आहे। नक्की। पण नितीनजी, असं म्हटलं जातंय की आता सध्या कोविडमुळे राज्याची आर्थिक परिस्थिती चांगली नाहीये, तर हा जो टोल वाढवला जातोय याचा नेमका फायदा कुणाला होतो? शासनाला त्यातून काही उत्पन्न मिळतं का मिळत नाही? अर्थातच कंत्राटदाराला। कारण असं आहे, कंत्राटदाराने मी म्हटलं की काही विशिष्ट व्यक्तींना होत असेल, पण ही काही गोष्ट कळणार नाही। पण एकंदरीत ज्या पद्धतीने त्यांना मोकळीक दिली गेलेली आहे या सर्व कंत्राटदारांना, त्याच्यामधून हेच समोर येतं की कुठेतरी त्यांना शासनाचा छुपा पाठिंबा असल्याशिवाय ते वाढवू शकत नाहीत। मध्यंतरीच्या काळामध्ये तुम्ही जर बघितलं असेल तर त्या टोलवरती खूप गर्दी व्हायची, म्हणून खूप लोकांनी ओरडाआरडा केल्यानंतर तास तास जात होते। काही मंत्र्यांनी त्या ठाण्याच्या जवळच्या टोलमध्ये जवळ उभं राहून पिवळे पट्टे सुद्धा मारलेले होते। पुढे काय झालं त्याचं? काहीच नाही। आणि टोलच्या बाबतीमध्ये जर आपण म्हटलं तर सरकार असंवेदनशील तर नक्कीच आहे, कारण टोलचा संदर्भ असेल तिथे पैसे वाढवले जात आहेत, इलेक्ट्रिकची बिलं हवाच्या सवा येत आहेत। म्हणजे एका बाजूला लोकांचं उत्पन्न शून्यवरती येईल अशी परिस्थिती निर्माण झालेली असताना जेव्हा या सगळ्या गोष्टीमध्ये वाढ केली जाते आणि या वाढ करणाऱ्या कंत्राटदारांना कुठेही सरकार या नात्याने रोखू शकत नाही, म्हणजे नक्कीच ही मिलीभगत आहे। अन्यथा हे होऊच शकलं नसतं। तुम्ही कोर्टामध्ये केस टाकलेली आहे या प्रकरणामध्ये, ते प्रकरण कुठपर्यंत आलेलं आहे? आणि अनेक असे टोल आहेत जिथे वर्षानुवर्ष आपण टोल भरत आलेलो आहे। अनेकांची जी कॉन्ट्रॅक्टची जी रक्कम होती ती पण पार झालेली आहे, तरी सुद्धा अजूनही टोल वसुली सुरू आहे। त्याबाबत काय म्हणाल? कसं आहे, कोर्टामधल्या ह्याच्याबद्दल जर तुम्ही बोलाल तर तारीख पे तारीख हेच चालू आहे, पण आमचा प्रयत्न सातत्याने सुरूच आहे की लवकरात लवकर त्याच्यावरती निकाल मिळावा। आता राहिला तुमचा दुसरा प्रश्न। कसं असतं की सरकारला हे रस्ते उभारत असताना सुरुवातीच्या काळामध्ये पैसे हवे होते म्हणून त्यांनी ह्या पद्धतीची व्यवस्था कंत्राटदारांबरोबर केली, पण याला खूप वर्ष झाली।
पण त्याच्यानंतर ते पैसे वसूल होऊन त्याच्या कित्येक पटीने अधिक पैसे वसूल करेपर्यंत कंत्राटदार सातत्याने टोल वसुली करतायत. वेळोवेळी टोलच्या ती जी भरणा करायची रक्कम आहे लोकांकडून घेण्याची त्याच्यामध्ये वाढ केली जाते. त्यामुळे आपण उदाहरणादाखल जर बोलायचं झालं तर 100 रुपये शासनाला त्यांच्याकडून सुरुवातीला मिळाले होते आणि पुढे समजा काही वर्षांचं त्यांना कंत्राट मिळालं होतं टोल वसूल करण्याचं. आता खरं तर असं असायला पाहिजे की ते 100 रुपये रस्त्यासाठी वापरले गेल्यानंतर आणि लोकांकडून ते वसूल झाल्यानंतर ते तात्काळ तो टोल रद्द केला गेला पाहिजे होता. पण असं कुठेही घडलेलं दिसत नाही. 100च काय 200, 300, 500 रुपये वसूल लोकांकडून केले गेले तरी सुद्धा टोल वसुली काही थांबताना दिसत नाही. आणि म्हणूनच आता ठाण्याच्या बाबतीत बोलायला तर सगळ्या बाजूनी त्या ठाणेकरांना टोलचा त्रास होतोय. पण लोकांमध्ये सुद्धा मला जी अपेक्षित चीड आहे, आम्ही आंदोलन केलं की तात्पुरतं ते सपोर्ट मिळतो, पण ती चीड असायला हवी, ती असणं गरजेचं आहे. म्हणजे ठाण्याला असं म्हणायचे पूर्वी की तळ्यांचं शहर, तर मला वाटतं ठाणे हे टोलचं शहर झालेलं आहे. पण तरीही जी चीड असायला हवी, कारण लोकांच्या पाठिंब्याशिवाय आणि लोकांच्या समर्थनाशिवाय ही कुठलंही आंदोलन पुढे नेणं कठीण असतं आणि ते खरं तर लोकांमधूनच यायला पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे. नक्की. तर हे होते नितीन सरदेसाई जे आपल्याला सांगत होते की मनसे या प्रकरणामध्ये सुरुवातीपासून जरी असली तरी सुद्धा लोकांचा अपेक्षित प्रतिसाद जो आहे तो त्यांच्या आंदोलनांना फारसा मिळताना दिसत नाहीये. त्यामुळे लोकांमध्ये चीड जी आहे ती प्रणाली आणि जर आता लोकच रस्त्यावर उतरले आणि जर त्यांनी काही आंदोलन केलं किंवा निषेध केला तरच खरोखर सरकार दखल घेईल का हे बघावं लागणार आहे. धन्यवाद ही प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल. यानंतर आपण जाणार आहोत नाशिकमध्ये, कारण राज्यभरातल्या रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य आहे. अनेक ठिकाणी टोल वसुली केली जाते आणि अर्थातच वाहन चालकांमध्ये त्यामुळे रोष आहे. नाशिकमध्येही फारशी वेगळी परिस्थिती नाही. आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्या सोबत आहेत. प्रशांत, नाशिकमधले पण रस्ते काही वेगळे नाहीत, भरपूर खड्डे आहेत आणि टोलही वसूल केला जातोय. नाशिककरांमध्ये काय या सगळ्यांबद्दलच्या भावना आहेत? केतकी, ज्या भावना राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी आहेत त्याच भावना नाशिकमध्ये आहेत. खऱ्या अर्थानं हा टोलचा झोल न्यूज 18 लोकमतनं उघडकीला आणला होता की टोलच्या माध्यमातून टोलचे ठेकेदार कशा प्रकारे पैशांची वसुलीचा दुरुपयोग करताय, सरकारी आदेश, सरकारी नियम, कायदे कानून याची पायमल्ली करतायत, हे सुद्धा उघडकीला आणलं होतं. आणि आपण ज्यावेळेस म्हणतो ना की खरं तर या कंत्राटदारांवर चाप येऊ शकत नाही, या विषयात तथ्य नाही, त्यांच्यावर चाप येऊ शकतो. ज्या प्रकारे पेवर ब्लॉकच्या माध्यमातून खड्डे बुजवण्याचं काम ठेकेदार करताय, हातूर काम करताय, या कोणत्याही ठेकेदाराच्या टेंडरमध्ये पेवर ब्लॉकने खड्डे बुजवावं याची नोंद सुद्धा नाहीये. इव्हन हायवेवरचे खड्डे बुजवण्याच्या नॉर्म्समध्ये सुद्धा ते येत नाही. यामुळे रस्ते हे दुरुस्त होत नाहीये, तर रस्ते अधिकाधिक खराब होत आहेत. याचमुळे मुंबईकडे जाणारा घोटी टोल नाका असो का नागपूरकडे जाणारा चांदवड टोल नाका असो, ज्या ठिकाणी 110 रुपये 120 रुपये अशा प्रकारची जबरी वसुली केली जाते का, अशा प्रकारचाच आरोप आज वाहन चालक करताय. कारण रस्त्यांची चाळणी झालेली आहे, खड्डे झालेले आहे. म्हणजे काही ठिकाणी तर अशी परिस्थिती आहे की रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते. जर का राष्ट्रीय महामार्ग अशा प्रकारचे असतील, राष्ट्रीय महामार्गावरचं काम दिलेले ठेकेदार जर का गंभीर नसतील तर मग त्यांना काम देण्याचा अर्थ काय? राजकीय इच्छाशक्ती महत्वाची आहे. राज्य सरकार असो की केंद्र सरकार, आंदोलन नागरिक करतात, राजकीय पक्ष करतात, पण जोपर्यंत परिवहन खातं किंवा रस्ते पुनर्निर्माण बांधणी खातं याला गांभीर्याने घेत नाही, टेंडरमधल्या अटी शर्तीवरनं ठेकेदाराला जाब विचारत नाही, टोलच्या माध्यमातून वसुलीचं षडयंत्र टोल ठेकेदार कशा प्रकारे करतो हे न्यूज 18 लोकमतनं 10 वाजता उघडकीला आणलं होतं, याला गांभीर्याने घेत नाही, तोपर्यंत या परिस्थितीत बदल होणार नाही. केरे माझ्या मागल्या अशीच परिस्थिती ही कायम राहणार. आणखीन हे खड्डे असेच राहणार. आवश्यकता आहे दुर्दम्य इच्छाशक्तीची, लोकसहभाग तितकाच महत्वाचा. नाशिकमध्ये सुद्धा काही वेगळी परिस्थिती नक्कीच नाही. केतकी. अगदी प्रशांत, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. आपल्याला माहिती आहे की मुंबईत प्रवेश करण्याचा टोल जरी वाढवण्यात आला असला तरी राज्यात अनेक ठिकाणी हीच परिस्थिती आहे की टोल तर देतोय पण त्याचा परिणाम मात्र आपल्याला काही